मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही. अध्यक्ष महाराज, ज्या तारीख नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे. या सदनातले सन्माननीय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री ज्या पद्धतीनं सातत्यानं शेतकऱ्याचा अपमान करतात शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज, हा अपमान आता राज्यातला शेतकरी अन्नदाता सहन करणार. अध्यक्ष महाराज, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे. अध्यक्ष महाराज, ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही. अध्यक्ष महाराज, आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य हेच आहे अध्यक्ष महाराज, अजिबात नाही चालणार. अध्यक्ष महाराज, याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जे सन्माननीय सदस्य नानाभाऊ, तुमच्याकडनं असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही. हे चुकीचं आहे. नानाभाऊ, हे बरोबर नाही, बरोबर नाही. दिनांक 30 जून 2000 हे चुकीचं आहे, चुकीचं आहे. सभागृहाची बैठक 5 मिनिटांसाठी स्थगित केली जात आहे. अध्यक्ष महोदय, एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय आहे. अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्षच दोषी आहे अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय. लोक वर गेले नाही तसं नाहीये, पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षांच्या अंगावर धावून जायचं? ही पद्धत योग्य नाही, अतिशय अयोग्य पद्धत आहे. अध्यक्ष महोदय, नानाभाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत. अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये. नानाभाऊंनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे. नानाभाऊंनी माफी मागितली पाहिजे, त्यांनी माफी मागितली पाहिजे. अध्यक्ष महोदय, काय चाललंय, काय चाललंय? तुम्ही खाली उतरा, हे चुकीचं आहे. तुम्ही खाली बसा. सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या अखत्यारीत नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे. नानाभाऊ, आपल्याला सस्पेंड करणे, आपण बाहेर जाऊ सभागृहातनं. चला नानाभाऊ, हे योग्य नाही. थांबत जातात, बाहेर चाललो. बोला, झालं, बाहेर गेले.